परभणीच्या पूर्णा तालुक्यामधील लिमला ग्रामस्थांची ग्रामदेवतेसमोर शपथ। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या सभा प्रचाराला न जाण्याची घेतली शपथ। मनोज जरांगेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणार, मराठा बांधवांची माहिती। नांदेडमध्ये लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एका मराठा आंदोलकाने घेतला उमेदवारी अर्ज। ज्ञानेश्वर कपाटे असं या मराठा आंदोलकाचं नाव। समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी उमेदवारी दाखल करणार असल्याची कपाटे यांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक। नाशिकमधून छगन भुजबळ निवडणूक लढवणार असल्यानं त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आपला उमेदवार रिंगणात उतरवणार। बैठकीला नाशिकमधील सकल मराठा बांधवांची उपस्थिती। दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम स्वखर्चाने अनधिकृत भाग तोडणार, पाडकाम करण्याची न्यायालयाकडून मुभा। प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना अनधिकृत बांधकाम स्वतःच्या खर्चाने काढण्यास न्यायालयाची कदम यांना मुभा। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी कुटुंबियांभोवती एसीबी कारवाईचा फास। राजन साळवींचा दुसरा मुलगा अथर्व साळवींचीही रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयात चौकशी। यापूर्वी साळवी यांच्या कुटुंबातील पत्नी, मोठा मुलगा, भावजय, भाऊ, पुतण्या यांची देखील झाली आहे चौकशी। राज्याचे विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर 31 मार्चला होणार निवृत्त। मुख्य सचिव पदासाठी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इक्बाल सिंग चहल यांची नावं निवडणूक आयोगाकडे सादर। महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती। मराठमोळ्या अधिकाऱ्यावर मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी। काल रात्री अभिनेता गोविंदाने घेतली कृष्णा हेगडे यांची भेट। गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा। गोविंदांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा। कृष्णा हेगडे यांची गोविंदासोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य चर्चेत। निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्यानं उमेदवारी नाकारली। देशाच्या अर्थमंत्री सीतारामन यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 5 जागा बिनविरोध। माजी मुख्यमंत्री पेमा खंडूंसह 5ही जागांवर भाजप उमेदवारांचा विजय। अरुणाचलमधील उर्वरित 55 जागी 19 एप्रिलला मतदान होणार। बँक खात्यांसंबंधी काँग्रेसला पुन्हा झटका। दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसची याचिका फेटाळली। आयकर विभागाकडून काँग्रेसला 4 वर्षांचं ऑडिट करण्याच्या आदेशाला काँग्रेसनं दिलं होतं न्यायालयामध्ये आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।